करूयात महत्त्वाच्या रिपोर्टने। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबेंसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांची यंत्रणा कामाला लावली आहे। भाजपनं सत्यजित तांबेंना पाठिंबा जाहीर केलेला नाहीये, मात्र स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर खासदार सुजय विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंचं स्टेटस ठेवून त्यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। मामा बोलेना विखेंशिवाय चालेना। तांबेंसाठी विखेंची यंत्रणा, तांबेंचा विजय स्टेटसचा प्रश्न। जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणं। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांचे कार्यकर्ते सत्यजित तांबेंच्या विजयासाठी कामाला लावले, तर खासदार सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना विजयी करण्याचे स्टेटस ठेवलेत। राजकारणात सत्यजित तांबेंना संधीची गरज असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं आणि आता होत असलेली पाठराखण पाहता बाळासाहेब थोरातांऐवजी विखे पाटीलच मामाची भूमिका बजावताना दिसतायत। आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर तो कार्यकर्त्यांच्या स्तरावर तो निर्णय झालेला आहे। निर्णय घेण्याचा कसं आहे, तो तरुण आहे, होतकरू आहे, तर त्याला संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही तो एक आमच्या स्तरावर तो कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि ती मला वाटतं त्याला मतदान करण्याचं आव्हान लोकांनी आता करायला सुरुवात केलेली आहे। अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यातील पदवीधर या निवडणुकीत मतदान करणार आहेत। स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची परवानगी दिल्यानंतर विखे पाटलांनी सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे अनेक दशकांपासून काँग्रेससाठी तांबे आणि थोरात कुटुंबानं जीवाचं रान केलं, मात्र पदवीधरसाठी तांबेंना उमेदवारी देण्यात आली नाही, त्यामुळे सत्यजित तांबेंनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला। माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी 13-14 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीचा ऋणानुबंध या 5 जिल्ह्यातील लोकांशी जमवलेला आहे, तो ऋणानुबंध असाच पुढे घेऊन जाण्यासाठी लोक निश्चितपणे माझ्या पाठीशी उभे राहतील। की आमच्या परिवाराने सातत्याने सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचे संबंध आम्ही कायम ठेवले होते। आपण जर पाहिलं तर 5 जिल्ह्यामध्ये सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते माझ्या पाठीशी ठामपणाने उभे आहेत। सत्यजित तांबेंनी 2000 मध्ये विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात एंट्री केली। 2007 ते 2017 पर्यंत सत्यजित तांबे अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य होते। 2014 मध्ये नगर शहरातून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला। प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना सत्यजित तांबेंनी राज्यभर पक्षाच्या बळकटीसाठी काम केलं। आता खूप राजकारण झालं सगळ्या परिवारावर, त्याच्यावर योग्य वेळ आल्यावर आपण बोलूच, परंतु आता सध्या 30 तारखेच्या या निवडणुकीचं सगळ्या आणि विशेष करून युवकांना माझं आव्हान आहे की एक युवक प्रतिनिधी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मिळतोय, तर त्यांनी अजून ताकदीने आता उतरून या निवडणुकीमध्ये भाग घ्यावा असं मी आवाहन करतो। राजकारणातील 2 महारथी असलेले विखे आणि थोरात यांच्यात विळ्या भोपळ्याचं नातं आहे, तर दुसरीकडे विखे पाटील बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभे राहिल्यानं जिल्ह्याचं राजकारणही बदलणार हे स्पष्ट झालंय। आता हे बदललेलं राजकारण कुणाचा स्टेटस वाढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।